वयाच्या 29व्या वर्षी ज्याच्या वडिलांना प्रत्येक संघाच्या यादीत आपल्या मुलाचं नाव शोधावं लागायचं, तोच मुलगा वयाच्या 35व्या वर्षी भारतीय विश्वविजेत्या संघाचा कॅप्टन बनतो. आपल्या मराठीत एक म्हण आहे ना, उशिरा फुललेलं फूल जास्त सुगंध देऊन जातं. सूर्यकुमार यादवची कहाणी पण तशीच आहे. वयाच्या 30व्या वर्षी T20 मध्ये पदार्पण, पहिल्याच बॉलवरती 6. वयाच्या 31व्या वर्षी पहिलं शतक. वयाच्या 32व्या वर्षी जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान. 2 वेळा ICC T20 क्रिकेटर ऑफ द इयरचा सन्मान. 2024 ला ट्रॉफी उचलली. 2026 ला T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलली. त्यावेळेस कॅप्टन होता. 360 डिग्रीज आणि आपल्या सुपला शॉटचा राजा. काही लोक विक्रम बनवतात तर काही लोक काळ घडवतात. सूर्यकुमार यादव दुसऱ्या प्रकारात मोडतो. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे ना, वेळ आली की दगडालाही पाझर फुटतो. सूर्यकुमार यादवने आपली वेळ येऊपर्यंत वाट पाहिली आणि जेव्हा वेळ आली तेव्हा क्रिकेटचं आकाश गाजवलं. इथून पुढे सूर्या कर्णधार असेल की नाही, तो टीम मध्ये असेल की नाही, अशी बरीच चर्चा रंगली आहे. श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, संजू सॅमसन, कुणीही कॅप्टन बनो, मला त्याचा विरोध नाहीच आहे. मला फक्त इतकंच म्हणायचंय, रोहित आणि विराट गेल्यानंतर ज्याने भारतीय T20 टीमला इतक्या चांगल्यापणे सांभाळलंय, त्या सूर्यकुमार यादवचं मूल्यमापन आत्ताच्या बॅटिंग फॉर्म कडे बघून होऊ नये इतकंच वाटतंय.